केळवली गावातली, पण आज त्याच्यातलं एक पण नाही. खरा सांगायचा म्हणजे माझा शिष्य रवी ठोसर आणि त्याची माझ्याकडे पोरच असतो नेहमीचा, पण त्याचे काका आज ऑफ झाले. त्यांना पण माझ्या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ते पुरस माझा एक पण आला नाही. माझा कुडाळवरनं एक शिष्य प्रशांत बिले उत्कृष्ट प्रकारे सध्या बुवा गायन करतो, अभंग त्याला सादर करायला मी देणार इथे आज तुमच्या समोर. उत्कृष्ट कमीच ते 10 ते 15 स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मारलाय त्याने आणि उत्कृष्ट प्रकारे भजन करतो. मी एक फोन केला त्याला, फक्त प्रशांत म्हटलं असा असा प्रॉब्लेम झालाय किती करतो, तर तो बाईक घेऊन इथपर्यंत आला बुवा. म्हणजे काय एक गुरुची ओढ. आणि जो माणूस सद्गुरूंपर्यंत गुरूंची चरणाशी असतो त्याला कधीही काही कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. पण थोडक्यात भरपूर काय तुमच्या समोर सादर करायचं, पण थोडक्यात सादर करतो. सन्माननीय आरतीसाठी किरण शेट्टी साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. धन्यवाद. या बुवा लग्न केले ते तकडे धरवले की काय असू दे. सत्यनारायणची पूजा आहे आणि त्यानिमित्ताने एक गाणं बोलणार नक्की गजराच्या रूपातनं. आणि स्त्रियांसाठी गजर आणलाय मी, स्त्री होणं हत्या कशी काय होते त्याच्यासाठी. श्री हरी जगत पिता. जवळपास वाघ पण राहतो नाही अशी दरारो आपलं. श्री हरी जगत पिता
दूर करी तो व्यथा श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची ऐक सत्यनारायणाची ऐक सत्यनारायणाची श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची तलगतके पंढरीला तलगतके पंढरीला तुझ्या निजरा ठेव तिथे भाव तिथे दे चल भेटू विठ्ठल रखू माईला घाबरा नको येवा बोलायचं आहे ना येवा तुम्ही बाळू पांचाळ जय जय महाराष्ट्र गाण्यासाठी नक्की घेतो यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 जय जय महाराष्ट्र माझं नक्की संजय निखरगे उर्फ भावजी यांच्याकडनं 250 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीनं स्वीकार करतो धन्यवाद 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 हा काय आय लव्ह यू मग असा देत त्यांच्याकडनं 250 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद 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 काय हाती घोषणा म्हणतो सकाराम रोडे नानांकडनं 100 रुपये आले आहेत धन्यवाद 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 नानांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हो बुवा अजिबात घाबरा नको बोलणार नाही तुमका मी पायच बोलले की ह्यांका बरा वाटा काय तुमका बोलले ते ह्यांका बरा वाटता बोलणार नाही असून देत काय बघा बुवा मी माझी एक सवय आहे एखाद्या फुकटचं मारायचो नाही ही माझी सवय आहे आणि माका जर मारू गेलो तर मी कोणाक सोडणार नाही तुमका माहिती आहे ह्यो माझा स्वभाव आहे कारण मी असं सांगत नाही की मोठमोठ्या भजनी बुवांबरोबर मी कार्यक्रम केले आहेत कोणा माहिती आहेत पण मी सगळ्यांचा मान सन्मान राखून डबलबारी करतो बघा तोंडा इला म्हणून काय बडबडत राहायचा नाही ही माझी सवय आहे आता तुम्ही सांगला जय जय महाराष्ट्र म्हणा म्हणतलंय बाकीची गाणी ह्यांनी सांगले आणि तरच म्हणतलंय पण थोडी थोडी म्हणतलंय की त्यात माहिती आहे ह्यांका बारा वाटा व्हाया आणि नाहीतर काय माहित आहे हे जे खिशातनं ज्यांनी ह्यांनी घराकडनं पैसे आणले नाही ते फुकटचे घरात नेतले हे बघा बघ काय भाऊजी मी पण तुमचं मेवूनच होय असं असं काय महादेव रोडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतो धन्यवाद 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 आवाज जरा जय
बुवा मी आणि भजनच करतोय असा मी भजन करतोय का लोकांना आवडतात हे बघा बघ बस आणि काय वाया हेच आशीर्वाद असू दे. एक शहीद जवानांसाठी गाणं म्हणजे माझ्या गुरुनी गायलेलं आणि ते गाणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं गाणं आहे आणि ते गाणं तुमच्या समोर शहीद जवानांना एक सलामी म्हणून गाणं गातोय बघा. मुंबईचे रक्षण करण्या महाराष्ट्राचे रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती
शहीद जवानां शूरवीरांवर तुम्हाला लाख लाख सलाम शहीद जवानां शूरवीरांवर तुम्हाला लाख लाख सलाम शहीद जवानां शूरवीरांवर तुम्हाला लाख लाख या रक्षण करण्या महाराष्ट्राचे या रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती शहीद जवानांना शूरवीरांवर तुम्हाला कसं लाख लाख सलाम तुम्हाला लाख लाख सलाम लाख लाख सलाम तुम्हाला लाख लाख सलाम लाख लाख सलाम तुम्हाला लाख लाख सलाम तुम्हाला लाख लाख सलाम तुम्हाला लाख लाख सलाम. धन्यवाद. गजराच्या रूपातनं थोडक्यात घेणार, जास्त वेळ घेणार नाही मी. येतले भाऊजी माका माहितच ना. होय, विकास रोडिये साहेबांकडे 100 रुपयाचं विश्वाचा विश्राम हा स्वामींचं गाडी नक्की घेतो, ताबडतोब घेऊन टाकते, टेन्शन घेऊन नको. कैलासवासी सत्यवान मामा रोडे यांच्या स्मरणार्थ सौ हॅलो हा सॉरी सत्य मामा ना बरोबर चष्मा विसरले थोडासा लांबचा असं ते सांभाळून घ्या. सॉरी, कैलासवासी सत्यभामा रोडे यांच्या स्मरणार्थ सौ संयुक्ता रोडे सुनबाई हा सुनेकडनं इल्लला क्या बात आहे. सुनेकडनं म्हणजे कैलासवासी सत्यमामा रोडे यांच्या स्मरणार्थ म्हणजे कैलासवासी सत्यमामा यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो, नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या सुनबाईला उदंड आयुष्य लाभो, तिच्या मनातली इच्छा कामना पूर्ण करो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. 200 रुपये पारितोषिक दिलेलं आहे. बुवा माका 200 दिल्या, तुमका 500 देऊन दे. असं दे, असं काय नाही आई, असं काय नाही. पण काय बघा बुवा, असं बघा मी मगाशी म्हटलंय तुम्ही पैसे द्यावा, तुमचा फायदा झालो. ह्याचा आपल्यामुळे जर दुसऱ्याचा फायदा होत असतो तो जरूर होऊ द्यायचो. कारण परमेश्वराने बघा आपल्याकडे करण्यासारखं काय नसतंय. बस गाडीतनं एखादा मनुष्य जात असतो बघा, बसमधून आपल्याकडे पैसा अडका देण्यासारखं काही नसतं. पण एखाद्या माणसाला जर तुम्ही बसायला दिलात तर त्याचं पुण्य तुम्हाला लागतं बघा. ज्यातनं आपल्याला पुण्य करायला मिळेल तेवढं करायचं. तुमचा माऊली मगाची सत्कार केला की हा मनुष्य धावपळ करतो, सगळ्यासाठी पुढे असतो, हे तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद आहे. म्हणजे तो मनुष्य काहीतरी करीत असतो. म्हणून खरोखर माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघा. बुवा मगाशी तुम्ही यमनराग पहिला गायला बरोबर, म्हणजे सुरुवात चुको काढू तर भरपूर काढू शकला असते, पण काढणार नाही आज. असं नाही, असून देत माझं पोरगो काहीतरी मोठं होतो अशी त्या परमेश्वराची प्रार्थना. फक्त एकच सल्लो भाव म्हणून एकच सल्लो देत आहे की वाईट नाही, स्वर चांगले आहेत, पण काही स्वर आहेत ते तुम्ही अजून रियाज करा. आवाज चांगला आहे, बोलण्याची टेक चांगली आहे. आज जा बोलना जा व्हाया नवीन पोपटासारख्या, मी पोपट नाव त्याच्यासाठी ठेवलं. जा बोलना उत्कृष्ट फक्त म्हणजे माका तुमच्यात आज ते संदीप पुजारी दिसले. म्हणजे काय माहिती अचूक म्हणजे धोंडो कसं मारायचो. मोठ्या मनात मी तुम्ही सांगलात बुवा बारी करणार, तुम्ही पण माका तसे काय वाईट बोललाच नाही आणि माका बोलणार नाही माका खात्री होती, म्हणून मी या काय बोललंय नाही. आणि उत्कृष्ट मोठे कलाकार म्हणजे सन्मान्य म्हणजे माझेच भावन सावंत बुवांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडनं झाल्या पाहिजेत. हा बबली और बंटी घेतो हे काय
गाण्याने जाता यमन रागाची झलक आणि बुवा त्याच्यात गाणं बघा कसं घ्यायचं म्हणजे असं वाईट वाटत ठेवू का ते माका उडू भरता तो बघा त्याच्यात उडू ना कोणा काही जमणार नाही बुवा कोणा काही कोणाचा आहे म्हणजे असं मी म्हणत नाही जेनू काम तेनू तुझ्या घरी गोते सानी धप मम सानी हरजा सानी धप म्हणजे त्या ज्याका समानता त्या गाणं ह्या माणसाला त्यातलं माहित आहे म्हणजे हे जे स्वरच बुवा असं मी म्हणत नाही हे स्वर लागलेच पाहिजे असे ह्या माताचं मी आहे बुवांचे स्वर लागत नाही असं नाही आवाज उत्कृष्ट आहे आणि ह्याच माणसात पुढच्या वर्षी ठेवा ह्यो जो माणसानं माझ्याबरोबर वर्षभर 4-5 डबल बारी केलं ना नाही जर चांगला भजन केलं ना साध्या माणसानं व सांगन तेवढा पट कारण जेवढे आमच्या मी असं म्हणत नाही की जेवढे आमच्या बरोबर बाऱ्या केल्या ज्यांचे आवाज लागत नाही होते ते भजना करूक लागले बुवा कारण काय सचिन सावंत बुवा भजन करतात म्हणजे मला पण भजनच केलं पाहिजे गाणं लिहिलेलं आता विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्यांचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे माझा राम विश्वाचा विश्राम ताळ बोलची फळी नाच माझ्या संगर ताळ बोलची फळीला नाच माझ्या संगर देवाची तडारी आज रंगला जेवढा इला तेवढा म्हटलंय गोड मानून घ्या जर इला असता तर पुरा पुढ्यात म्हटला असते असं काही नाही असू दे गजराच्या माध्यमातून गजर झाला पाहिजे कारण काय भजनाचं माध्यम असतं बघा त्याच्यात काही बुवा गजर फक्त बुवा 2 मिनिटाचा घेतात 2 मिनिटाचा गजर म्हणजे त्याचा अर्थ पण कोणाला काय कळत नाही हा खैर ठेवलं फक्त नवीनच्या पोरग्यांसाठी एक गाणं म्हणतोय आणि म्हणजे त्यांना पण माझ्याकडे सगळा भंडारा तिला लक्षात हा काय टेन्शन आणि बुवांकडे पण काय कमी नाही तुम्हाला या गाणं म्हटलं काय नवीनचे पोरगे असतात त्यांची छाती अशी भरान येतात आणि त्यांना मग बाकी काय नाही त्यांना मग आठवण येतं आणि त्याच्यात तुमका नाही ना घरात पळशरा आणि भाऊजींचं आमच्या हा बघा मग तुम्ही आणतल असते माका माहिती आहे शाबास शाबास सकाराम रोडे नाना यांच्याकडनं 100 रुपये फक्त आणि फक्त माझ्या
म्हणजे बुवांच्या आवाजासाठी त्यांनी माझ्या आवाजासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं प्रेम करा. धन्यवाद. तू एक गाणं घेतो आणि पोवाडा पण घेणार. मी तुला लय उशीर घेणार नाही पण थोडक्यात होय ना. तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग. एक भूलवा मिला कडी भुसाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग. पुरे गजराच्या माध्यमातून घेणार गाणी. बघा प्रत्येकाला वाटतं की गजराच्या माध्यमातून प्रत्येकाला काय वाटतं की मला माझ्या वंशाला दिवा पाहिजे. काय पाहिजे तर मला मुलगा पाहिजे, मुलगी नको. जर झाडच नसेल तर फळ कसं येणार तुम्ही सांगा. जर ह्या माऊलीत नसतील, ह्या जर माऊलीत नसतील तर असं मांडीवर झील घेऊन कसं काय झोपणार तुम्ही सांगा. खरोखर त्या माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यावेळी आपली आई 2 थेंब रक्त आपटवते आपल्या अंगावरचं रक्त, त्यावेळी 1 थेंब दुधाचा आपल्या मुखामध्ये पडतो. म्हणून उपकार दुधाचे कधीही विसरायचे नाही. उपकार दुधाचे. बुवा मी खोटं सांगत नाही, ह्या पेटीयर आहे ही सरस्वती माऊली आहे. बुवा खोटं नाही सांगत. माझी आऊस गावा केलं एका वर्षात नाही एकदा तरी माका अजून मारता. माका 2 जिल्ह्याले मोठे, माका अजून मारूच सोडणार नाही. पण मी ना तो मार गोड मनान घेते. किती सांगा आऊस मारता याचा अर्थ दुधाचे उपकार या वेगळा, पण बुवा आशीर्वाद म्हणजे माझं पोरगो खैतरी पुढे जाऊ गयो हे आशीर्वाद असतं. तिनं जर एक काठी मारल्यानं आणि ओळ इलो असतात तर या कलियुगातले पोरणा त्या आवशीवरती उलटे धावतं. पण माझा एक शापा मत सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना म्हणजे तुमका नाही, जो आवशी बापसाची सेवा करणार नाही, जो आवशी बापसाची सेवा करणार नाही तो किडे पडान मारतो. सत्या टाळीओ मारा ह्याच्याबद्दल. तुम्ही ह्याच्यासाठी टाळीओ मारूच येत होतं. कारण आई वडिलांची सेवा बघा. कुठल्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही, कुठल्या पण तीर्थक्षेत्राला जाऊ नका, कुठली पूजा करू नका, पण सकाळी उठल्यावरती मातृदेव भाव पितृदेव भाव त्या आई वडिलांचे चरण धरा. बघा नतमस्तक व्हा बुवा, नतमस्तक व्हा. आई वडिलांच्या चरणावरती सगळं सुख तुमच्या पायासमोर येणार बुवा. आणि ह्याचे अनुभव मी घेतले म्हणून तुम्हाला सांगतो बुवा. तुम्ही ग्रॅज्युएट असाल पण इयत्ता 8वी पास आहे. सत्यपरती सांगतो 8वी शिकलोय. आज 8वी शिकात अमेरिकन बँकेत मध्ये ॲक्सिस बँकेमध्ये काम करतोय. आणि असं पण नाही झाडू बिडू खात्यात नाही, आता चांगल्या पोस्टला काम करतोय मी. आणि दुसरा म्हणजे त्या बँकेचा कॉन्ट्रॅक्ट असं दिसलं येऊन जाऊ नको, त्या बँकेचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असा. सगळी स्टेशनरी फिरवतं बुवा. मग पॅन देतलंय तुमका पार करता देणार. म्हणजे या साधी गोष्ट नाही बुवा, हे आई वडिलांचे आशीर्वाद लागतात. म्हणून मी सांगताय सकाळी त्या नाना आसान नसान माका 100 रुपये देतात बघा. आता काही राहले का नाना असं मग. आणि बुवा असं पण नाही, भावजींचं लग्न झाला यावर्षी, भावजींचं लग्न झाला, भावजींका जर पहिली मुलगी झाली तर डबल बारी आमची असते. मुलगी मुलगो नको, मुलगी पाहिजे आपल्याला पहिली. कारण ह्या सृष्टीवरती आपली बुवा अनेक, म्हणजे जिथे जाऊ तिथे आपली
मुलं दिसली पाहिजेत म्हणजे किती वैती बघा. कारण हा मग असू दे ना कारण पूर्वी जो काळ होतो बघा तेव्हा 7, 8, 10 पोरं असायची. ह्या कोणात एक पोर म्हणजे पहिलीत एक पोर, दुसरीत एक पोर, तिसरीत एक, चौथीत एक. म्हणजे एकदा पहिलीतल्या पोराक दप्तर घेतला का 10 पोरा व्हायचा गत्ता पहिलीतल्या पोराक दप्तर का पहिला दुसरा येईल. चल आपण सासऱ्यांका सांगतो काय सांगतो सासऱ्यांना, तुमच्या पोरीचा पोट मी खाली ठोक देऊचोय नाही सांगा आणतो की ना. सपले म्हणता पैसे दे असं नको. पण काय माहिता माका सगळ्यांनी पैसे देऊन दे पण ती नाही म्हणता बॅटरीवाली बघा त्या बॅटरीवाली 100 तरी देऊचेच माका कधी. अरे क्या बात आहे. परत वाजवा टोळका टाळा झाला पाहिजे का असं मी म्हणणं नाही. माका ती पहिली इली तेव्हा असं वाटलं की आताच लग्न झाला म्हणजे 7-8 दिवसापूर्वी म्हणजे बघा म्हणजे बरा असं ताई वाईट याने नाही पण तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असा तुमचा सौंदर्यता परमेश्वरान तुमच्या भावाक आवडासारख्या ठेवो. पण तुम्ही किती जरी सुंदर वागलास तुम्ही किती जरी सुंदर राहलास तरी टेबल फॅन सारखं घो फिरल्याशिवाय राहायचो खै राहुले भाऊजी ते लांबसूनच जवळ नको 100 काढून द्यायचे लागतं. असं ते तुम्हाला पण उदंड आयुष्य लाभो परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. गजर आहे बघा म्हणजे पूर्वीचा काळ होता की असले खरोखर म्हणजे असं नाही दृष्ट न लागो पण वाटणार नाही म्हणून म्हणतो. असं म्हणजे वाईट वाटून घेऊ नका नाही तर तुम्ही आमच्यात बुवा येईल आणि असा काय बोलायला गेले ह्या काय असा कट करून टाका भुतूरला असं ते बा गजराच्या रूपात ना म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यांच्यासाठी एक गाणं त्यांच्यासाठी बघा म्हणजे आता म्हातारा माणूस झालो ना यांच्या वयाचे जाऊ दे हा म्हातारे जेवढे म्हणजे तुमच्यासारखे वयस्कर म्हणजे वाईट नाही पण काय म्हाताऱ्यांका अजून लगीन करीन सारखे वाटतात त्यांच्यासाठी एक गाणं. सांगू ग तुला मी काय आहे माझ्या मनात, सांगू ग तुला मी काय आहे माझ्या मनात, लवकरावं वाटतंय ग लवकरावं वाटतंय ग या म्हातारपणात, लवकरावं वाटतंय ग या म्हातारपणात, लवकरावं वाटतंय ग या म्हातारपणात. सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात, सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात, लवकरावं वाटतंय ग लवकरावं वाटतंय ग या म्हातारपणात. आता ह्यांच्यासाठी एक गाणं पटकन. चिकन्या चिकन्या रुपड्याला तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतोय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतोय ग, दिलात थापूक झुपूक ठापूक तुझ्या चिकन्या रुपड्याला मन धरून पाहतोय ग. जितक्या जमताना तितक्याच वाजव, पैसे देतले तितकेच वाजव, लय वाजव नको पण
पहिलीच बारी माझी वाजवतोय नागेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्याकडे नेहमी मिलिंद लाड असतो, सगळ्यांना माहीत आहे. नवीन पोरगा आहे, डबल बारी वाजवतो. समीर कदमांकडे कंटिन्यू असतो हा, पण सुंदर. न रेसल बुवा, काय रेसल नाही. येताना गाडी येत बुवा विचारतात गाडी येत रेसल मारतात, करतलास काय? डोळ्याची व्हॅन राहिली बाहेर, गाडी येत नाही तर तुम्ही मारतला असून देत, पण गजराच्या रूपात घेणार. भाऊजींसाठी गाणं. हा चला. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. खरा ना भाऊजी? आता 500 येणार बघा. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. करुणी तू तमणची गद्दार, गद्दारी करुणी. आता असं जर त्याचं कोरस बरोबर नाही. धन्यवाद धन्यवाद. त्या बाबूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. हां हां नंतर घेते गजरत्न बाळा. गजर असो धन्यवाद. मुलगी आहे म्हणून करता गर्भात खून. काय करतात बघा, गर्भात खून करतात. एक मुलगी झाली, 2 मुलगी झाली, 3 मुलगी झाली, जर अशी जर मुलगी होईत असा तर ते गर्भात खून करतात. म्हणून म्हणतोय बघा, मुलगी आहे म्हणून करता गर्भात खून, असं करून चालायचं ना. अरबाई शिवाय गड्या संसारात तुम सगळे हलणार ना. अरबाई शिवाय गड संसारात तुम सगळे हलणार ना. अरबाई शिवाय गड्या संसारात तुम सगळे हलणार ना. मुलगी आहे म्हणून माईक बदला ना बुवा. जन्म देणारी तुझी राई, जन्माने असते बाई. जन्माने असते बाई, जन्माने असते बाई. जन्म देणारी तुझी राई, हा देणारी तुझी राई, जन्माने असते बाई. जन्माने असते बाई, जन्माने असते बाई. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी रोज गाई नवी अंगाई. तुझ्या भुकेसाठी, तुझ्या झोपेसाठी, तुझ्या भुकेसाठी, तुझ्या झोपेसाठी, तुझ्या भुकेसाठी, तुझ्या झोपेसाठी. हो बघा, जन्म देणारी माता कुठली लज्जा पाळत नाही. बघा बुवानी मगाशी सुंदर प्रकारे सांगितलं की
आताच्या मुलांना पदर नाही, हे सत्य आहे बुवा. खरोखर सुंदर प्रकारे बुवानी सांगितलं, त्यासाठी बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा, जन्म देणारी माता बघा, स्वतःच्या मुलाला जर भूक लागली असेल तर स्वतःच्या मुलाला भूक लागली असेल भर बाजारात तरी अनेक लोक असली असेल तरी पदराखाली घेणार आणि आपल्या मुलाला दूध पाजणार. बघा, कुठली लाज लज्जा न पाळते वेळी त्या मुलाला दूध पाजते, ही माता आहे बघा आपली. कारण 9 महिने ओटी पोटी ओझं बाळणारी आपली कोण आहे तर ती आपली आई, ती माता आहे बघा. नाहीतर तुमका मी सांगतोय 1 किलो जो धोंडो घ्यावा आणि पोटाक बांधा आणि राजापूर फुलान फक्त एकदा यावा, काळात 9 महिने ओटी पोटी बुवा सांभाळते ओझ. आणि तोच मुलगा आपल्या आई वडिलांना अनाथ आश्रमात नेऊन ठेवतो. बघा, कुठे ठेवतो? अनाथ आश्रमात. पण तुमच्या आमच्यासारखे कोणी नसतात. अनाथ आश्रमात जर आम्ही गेलो तर तुमच्या आमच्यासारखे कोणी नसतात, मध्यमवर्गीय कोण नसतो बुवा, तुमच्या आमच्यासारखं कोण नाही. पण काही गेला तर विचारलं तर तुमचा मुलगा काय करतो तर माझा मुलगा डॉक्टर आहे, माझ्या मुलाचा बिझनेस स्वतःचा आहे, माझा मुलगा वकील आहे. हे सत्य गोष्ट आहे. मला कोणी ते येऊन ही गोष्ट विचारली पाहिजे. हे मी दरवर्षी आम्ही म्हणजे सांगतो म्हणून आहे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे बुवा. दरवर्षी माझ्या झिलांचा वाढदिवस असाने, माझा वाढदिवस असाने, बायकोचा वाढदिवस, आम्ही अनाथ आश्रमात जातो बुवा. आणि गेलं पाहिजे प्रत्येकाने. काय गेलं पाहिजे तर मुलांना आपल्या कळलं पाहिजे की माझे आई वडील जर ह्या जागेवरती असले असते तर काय होईल त्यांचं, हे आज मुलांना कळलं पाहिजे. ह्या झिलांका फिरवतंय ह्या का माहिती आहे बुवा, माझं दुसरं झिलिलो असतो विचार मी म्हणजे म्हणजे अहो मी असं सांगत नाही, पुढे काय करते तर सांगा येणार नाही. पण माझं दुसरं झिला एक बारको येतो तो फुटलो, खरोखर येतो इलो नाही. आज आजी आजाबरोबर मुंबईत गेलो खाऊ खावता म्हणून, आजी आजो पैसे देता ना भरपूर खाऊ वाटेक लागत गेलो म्हणा गेलो 5च्या बारी. पण बुवा मी एखादा गाणं म्हटलंय ना तो आधीच म्हणता, माका गाणं म्हणायची गरजच नाही म्हणून त्या का आज आणलंय नाही. माझा आईला म्हणजे सगळा फेल करून टाकलाय नसता. हा पण बघा जाग्यार येऊया, कारण स्त्री ही लक्ष्मी आहे बघा. बघा त्या लक्ष्मीचा ज्या पुरुषाने घरामध्ये त्या लक्ष्मीचा जर चांगल्या स्वरूपात जर त्याचा जर स्वीकार केला, तिला जर रडवलं नसेल तर घरात लक्ष्मी, पैसे कमवची गरज नाही, आपोआप लक्ष्मी येणार. पण ती घरात आपली लक्ष्मी दिसत पाहिजे. पण काय काय लक्ष्मी अशी असतात ताव सांगतोय, काय काय लक्ष्मी अशी असतात की देव देता आणि दळीदार पाठ घेता. रोज सांगणार नवऱ्यात पैसे येले काय, चला हॉटेलला जेवायला जाऊया. असं पण नको, पैसे दिल्याने ते घेते कारण पुढचे पैसे येऊ गए. रामचंद्र तुकाराम रोडिये सॉरी शेटे, रामचंद्र तुकाराम शेटे यांच्याकडनं 150 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळू पांचाळ झीलवाले काय किती येतो असा नाही बिचाऱ्यांचा अजून प्रोडक्शन वाढवण्याची परमेश्वराच्या प्रार्थना. 50 रुपये खास ढोलकीवाल्यासाठी आमच्या नागेशसाठी 50 रुपये दिलेत, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा म्हणून म्हणतोय बघा, तुझ्या भुकेसाठी तुझ्या झोपेसाठी ही कला दिला घातली रे ना, अरे भाई शिवाय गड्या संसारात तू आता पत्नी झाली, आता बहीण. किती रूप घेतले त्या स्त्रीने बघा. वेड्या बहिणीची वेडीर माया कशी करणार तुला भाऊराया, वेड्या बहिणीची वेडीर माया कशी करणार तुला भाऊराया.
आहे विचार कराया, वेळ आहे विचार कराया, वेळ आहे विचार कराया. तुझं राखी बांधून तुझं ओवाळून हा, तुझं राखी बांधून तुझं ओवाळून, तुझं राखी बांधून तुझं ओवाळून. हो बघा प्रत्येकाला वाटतं की बहीण पाहिजे, पण ती कशी रक्षाबंधन आलं भाऊबीज आली बहीण पाहिजे. पण एक सांगतो बहिणीनो, बहिणींसाठी एक विषय सांगते की जर आई वडिलांची प्रॉपर्टी असेल आपल्या आणि त्या जर बहिणी मागत असतील तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला, त्या भावाची हात जोडून विनंती आहे की त्या भावाकडे कुठलंही मागू नका. आणि जर एखाद्या बहिणीने त्या भावाकडे जर प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला असेल तर मी सांगतोय बापाशी 6 महिने जिलान ठेवायचो. 6 महिने झालं का आवशी बापसा कुठलायचो लेकीकडे नेऊन ठेवायचो. हिसो तुका होयो बरोबर ना. मग आई वडिलांना पण तिने पण बघितलं पाहिजे बरोबर ना. जमीन जुमला गाडी बंगला हे सगळं पाहिजे, पण तुका आऊज बापूस नको, सासू सासरे नको जाऊया, असल्या जाऊया मुगड्यात खुटरा नको. म्हणून म्हणतोय बघा प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला बहीण पाहिजे, भाऊबीज आणि बहीण पाहिजे, रक्षाबंधन आलं बहीण पाहिजे, पण त्या बहिणीची आपण रक्षा करा. भर रस्त्यामध्ये जर त्या बहिणीची इज्जत लुटत असतील तर त्याच्यावरती तुटून पडा. प्रत्येक बहिणीला तलवार कशी चालवायची हे शिकवण्याचं काम आपल्या भावांचं आहे बघा. प्रत्येक बहिणीला बनाटी कशी फिरवायची म्हणजे काठी कशी फिरवायची हे शिकवणं काम आपल्या भावांचं आहे बघा. आणि प्रत्येक बहिणीने जर भर रस्त्यात कोण तुमचं हे करत असेल रोज मसाला घेऊन जावा आणि वकवकलेल्या नजऱ्यांवरती त्याच्या डोळ्यात मारून फोडून टाका. तुमच्या नाही हे म्हणून म्हणतोय बघा तुझं राखी बांधून तुझं ओवाळून हा, तुझं राखी बांधून तुझं ओवाळून, तुझं राखी बांधून तुझं ओवाळून. उदंड आयुष्य मागणार हा. अरे बाई शिवाय गणपती तू मला कळालं ना. अरे बाई शिवाय गणपती तू मला कळालं ना. अरे बाई शिवाय गणपती तू मला कळालं ना. आई झाली बहीण झाली आता बायको का. अस्मी ब्युटी पार्लर किरण शेट्टे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय. अस्मी ब्युटी पार्लर तो सगळ्यांनी संवाद साधायचा. होय कोण कोणाचा मी काळो झालंय ताई माझं जरा प्रेशर करून दे व्यवस्थित. हिच्याकडनं 100 रुपये आले. तिला उदंड आयुष्य लाभो, तिच्या धंद्यामध्ये यश मिळो अशी त्या परमेश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्रंथात देवळेकर चिपळून आणि मानी तांदळाच्या कोणी खाल्ल्या कोणी नलाच्या बाजूला तालाची खोली सगळी जागा बुलबुली हिच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीनं स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं कसा असं ते असं काय नाही हा गोल वाढणं मानणार ह्या वाईट पुरा करते. प्रकाश नारकर माऊलींकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाव बरोबर माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पवाडो जरूर गजराच्या पटकन घेते 2 मिनिटात. हा गजर पण समजला पाहिजे तुम्हाला. आता तुमचा विषय पती होऊन तुझ्या लग्नात साथ देईन संसारात. साथ देईन संसारात, साथ देईन संसारात. पती होऊन तुझ्या लग्नात साथ देईन संसारात. साथ देईन संसारात, साथ देईन संसारात. पती पत्नीचा अतूट नातं जपते ती अंतर्मनात. देती अंतर्मनात, देती अंतर्मनात. अशी रूपवान पत्नी गुणवान. अशी रूपवान पती गुणवान, अशी रूपवान पती गुणवान. हो पत्नी होऊन तुझ्या लग्नात साथ देईन संसारात. बघा म्हणजे स्वतःच्या 18 वर्ष आई वडिलांचं नाव लावते. 18 वर्ष आणि एका
एका क्षणार्धात ती त्या परपुरुषाचं म्हणजे ज्याच्याशी लग्न करते त्या नवऱ्याचं नाव लिहिते बघा. म्हणजे एवढ्या मोठ्या मनाची ती लक्ष्मी आहे बघा. त्या लक्ष्मीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे काय पैसे बिशे मागा गेले आहेत की काय? ब्युटी पार्लरचे भरपूर इल्लेले दिसतं असं दे. पण बघा बुवा वाईट जरा हे विषय लक्षात घ्यावा. तो घेण्यासारखा विषय आहे. पत्नी म्हणजे अशी रूपमानं म्हणजे बघा एवढी सुंदर रूप असतं. कुठलीही गोष्टीची पाठीपुढे इच्छा ठेवत नाही बघा. आणि सगळं पाठचं पुढचं विसरते आणि नवऱ्या घरी येते बघा. पण आपण तिका बघू की एकटे जाऊचे असले तर 4-5 जणांका घेऊन जातलो. लग्न करूक जाऊचे असलं तर 100 जणांका घेऊन जातलो. पण ती वाघासारखी वाघीण एकटी येते बघा. एकटी येते आणि सगळ्यांवरती दरारा करते. संध्याकाळी रिमोट तिच्या हाती. तुमचा खर्चाचा रिमोट तिच्या हाती बघा. पॅटर्न उठलेली अशी रूपमानं म्हणजे तिचं रूप निसतं नाही तिचे गुण पण आपण समजून घेतले पाहिजे बुवा. कारण पत्नी म्हणजे संसाराचा एक आपला म्हणजे बघा जर कोपऱ्यात ज्वाद बांधायचा असला तर दोनही बैल ते का चांगले लागतात म्हणजे तरच त्या ज्वाद चालता. मग अशी म्हणा की म्हणजे जर एखादी पती नवरा आणि बायको जर त्यांचे विचार जर चांगले पटले असतील तर संसार चांगलं चालणार. भांडणार जर भांडली नाही तर ती बायकोच नाही. आणि जर भांडली नसत तर संसारात मजा नाही. मग अशी गेलंय घरात गेलंय का ते लाडू बिडू बायको घेतलंय दिसत. आता एक म्हणा पूर्वीची म्हणजे पूर्वीची वाईट वाटण घेऊ नको. पूर्वीची औषधचं लक्ष झिलाच्या पोटावर आणि बायकोचं लक्ष नोटावर. उद्या गेलंय का पहिले बघतली किती हल्ल्यानं आणि तास जर त्या लक्ष्मीक दुखवलं असतंय. मी डबल बारे गेले का 7-8 दिवस तिची कळ काढणे नाही काय ती काय सांगत तसा मी करतोय बाबांनो. आता ते कसे त्यांना बघा सांगत करून जा. आता जिलाक मांडीवर घेऊन झोपले ती बिचारी तकडे असालेत. आता मगाशी यांनी सांभाळलेले असा ते घेऊकच व्हाया. कारण 50% बुवा स्त्री आज म्हणजे 50% हिस्सो देतो आणि 50% आपलं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा स्त्रिया पुढे आहेत. म्हणून म्हणतोय बघा थोडक्यात अशी रूपवान पत्नी गुणवान बुवा काही गेले. अशी रूपवान पत्नी गुणवान अशी रूपवान पत्नी गुणवान अशी रूपवान हा जन्मजन्मीची मिळणार ना. अरे बाई शिवाय गड संसार जणू माझा काय हलणार नाही. अरे बाई शिवाय गड संसार जणू माझा काय हलणार नाही. अरे बाई शिवाय गड संसार जणू माझा काय हलणार नाही. अशा नारीची उंच भरारी जगा वेगळी दुनियादारी. जगा वेगळी दुनियादारी जगा वेगळी दुनियादारी. डॉक्टर वकील कर्तबदारी नारी शक्तीची किमया न्यारी. नारी शक्तीची किमया न्यारी नारी शक्तीची किमया न्यारी. हरी बडे बडे नवले तिच्या पुढे सारी बडे बडे नवले तिच्या पुढे सारी बडे बडे नवले तिच्या पुढे. बघा अशा नारीची उंच भरारी जगा वेगळी दुनियादारी. झाशीची राणी देशासाठी लढली ती पण एक स्त्रीच होती बघा. झाशीची राणी मुलींसाठी शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं बघा. ती जिजामाता ती पण एक स्त्रीच होती बघा. त्या स्त्रियांसाठी या देशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघा. तरी बडे बडे नमले तिच्या पुढे म्हणजे त्या स्त्री समोर नमले. म्हणून म्हणतोय बघा तरी बडे बडे नमले तिच्या पुढे हा. सारी बडे बडे नवले तिच्या पुढे सारी बडे बडे नवले तिच्या पुढे. अशा गर्वाची केली ना. अरे बाई शिवाय गड संसार जणू माझा काय हलणार नाही. अरे बाई शिवाय गड संसार जणू माझा काय हलणार नाही. अरे बाई शिवाय गड संसार जणू माझा काय हलणार नाही. शेवटचं वाक्य हे लक्षात
मुलगा मुलगी आहे सामान आता तरी ठेवायाची जाण आता तरी ठेवायाची जाण आता तरी ठेवायाची जाण आई वडिलांचं पिंड दान करते कुलदीपकाप्रमाण करते कुलदीपकाप्रमाण करते कुलदीपकाप्रमाण बघा बुवा एक थोडक्यात सांगते खरोखर एक सगळ्यांकडनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण सुप्रसिद्ध भजनकार आपले दुर्वास गुरु बुवा यांची उत्कृष्ट प्रकारे धरकरी आणि नेहमी पेटी उचलत असणारी आपली माऊली खरोखर त्या माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाबा शेटे साहेबांकडे बाळा शेटे साहेबांकडे एक 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय त्या गजरासाठी जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा धन्यवाद 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 बुवा मी बोलायचं खूप कमी केलंय किती बोलाय त्यांना माहिती आहे मी कोणाक बोलत नाही आता कारण काय माहिती आहे बोलल्यानं त्याचा तोंड दिसता तुम्ही बिंदास माका बोला असं काय नाही पण मी आता खूप त्यांना माहित आहे ह्या वाघाची काय डराळी होती पहिली पण सगळा बंद केलंय पण एखादं जर बोलत असत माका तर त्याच्या मी नाडी काढल्याशिवाय जाणंही नाही आणि त्याका शाप उघडो केल्याशिवाय जाणंही नाही चुकांत कोणतो माका काय शब्द इलो असाल तर अभंगाच्या अगदी मी सगळा लेवल करून जाणार असा तुमका नाही माना धिडो बिडो घालून इलास तोंडात वाटता असं ते पण असं दे मुलगा मुलगी आहे समान जरा भानावर या कारण प्रत्येकाला माझं सांगणं आहे आज जरा 1 मिनिट 1 लक्ष अकडे फक्त लक्ष द्यावा ह्या गोष्टीसाठी शांतपणे कित्याक माहिता प्रत्येकाक सांगतोय तुमका सांगतोय तुमका सगळ्यांका सांगतोय फक्त म्हाताऱ्यांका सांगणे नाही काय प्रत्येकाने विचार करून चौकसलो की प्रत्येकाच्या घरात 2 तरी मुली पाहिजेत हा विचार प्रत्येकाने आजची रात नको उद्याच्या रात्रीपासून त्या मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघा प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी पाहिजे कारण बघा 100 पुरुष असू नये आणि त्या घरामध्ये 1 मुलगी असू दे बघा आणि ती जर पैजण घालून छाम 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 करून जर फिरत असेल ना तर बुवा त्या घराचा नंदनवन होतो घरभर घराचं नंदनवन होतं माझी लई इच्छा होती आई शपथ सांगते बुवा हो झालं तर माकाटला दुसरं माका म्हटला चेडू होईल ह्या इच्छेन होतंय पण माझ्या भावाक आता 1 मुलगी झाली त्याका सांगलंय बाबा खरोखर सांगलंय बुवा आणि एवढ्या मोठ्या बुवा थाटामाटात 1200 किलो भजना बिजना भरपूर ठेवली आणि एक तुमका मुलगी ना आता पुढच्या तर माका जे चेडू होतला तेव्हा ठेवतले प्रयत्न चालू आहे म्हणजे ह्या वयात 2 जिलत म्हणजे माझा विचार करा ना दाढी आता कसं माहिती आहे आता तुम्ही म्हणताला ह्या मिशी नाही आहे बुवा आणि ह्या मिशीवालो मावळो दाढीवालो आणि ह्या का मिशी नाही ते मी मिशी किती ठेवणे नाही माहिती आहे आमची सचिन म्हणजे सगळे सचिन नावाची एक कमिटी आहे आणि एखादं जर नाव नसात म्हणजे कमिटीत नाव नसात त्यांना आपले ठेवल्या नसतात तर पण आम्ही सचिन नावाच्या अंगा कमिटीत आमच्या घेतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सगळे सचिन आहेत आमची एक कमिटी आहे सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार मिशी आहे हिरो सचिन पिळगावकर मिशी आहे सचिन नरहरी सावंत डबलबारी भजननी बुवा मिशी आहे म्हणून मी मिशी ठेवत नाही मग म्हणजे आता जर ऐकून चुकांना असात सचिन असात बस मिशी मिसाळ पाडीन भुसाळ शाप असं देत लिहून घ्या घेतला पान बिन मजबूत खातात हो असं पण माझा एक इच्छा म्हणजे बुवा एक नियम सांगते तुमका म्हणजे तुम्ही पाळा अगर नको पाळू तसं काय नाही माझा पण प्रत्येक भजनी बुवाक माझं एकच सांगणं हात जोडून आपण तुमच्यासारखे की आपण जगा सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण आणि आपण जगाला काहीतरी देणं लागतो आणि ही नारदाची गादी आहे आणि आपण व्यसनमुक्ती म्हणा स्त्रीगुण हत्या म्हणा जमीन जुमला म्हणा म्हणजे प्रत्येकावरती सांगत असतो माका वाटतं की बुवानी कुठलंही व्यसन करू नये करू जा घेऊची असतात त्या आपली गपचूप घेऊची असतात त्यांना आपल्या घराकडे घ्यायची 2 गोट बायकोकच माहिती बाकी कोणाक माहिती नाही कशी घ्यायची घेऊची असतात बायकोकच माहिती मित्रांका पण माहिती असता नाही तुम्ही घेता नाही चेहऱ्यावर समाजता माका नाही घेणार असते पुढच्या टायमिंगला पान खायचं नाही पॅनान लिहून घेऊ नको पान खायचा नाही ना मग काय घातलास तोंडात हां
हा ज्येष्ठीमध्ये असते माणूस बोला मत म्हणजे तुमका सांगताय असं नाही की प्रत्येक भजनी बोला तुम्हाला पण सांगतो हे ही गायत्री माणूस बघा पण माणूस बोला बुवा ह्यांच्याबरोबर डबल बारीक कंटिन्यू करा अशा माणसांबरोबर काय माहितीये दोस्तीचा राजा म्हणजे मित्र असा असावा बघा मित्र असावा चांगले सल्ले देणारा असावा चांगले सल्ले देणारा आणि डबल बारी करून पण हा मनुष्य त्या माणसाच्या भजनामध्ये बसतो किती मोठ्या मनाचा मनुष्य असेल हा बघ अशी माणसं पाहिजेत म्हणून फक्त मित्रांसाठी 2 शब्द आणि पोवाडा घेतो पटकन मुलगा मुलगी आहे समान आता तरी ठेवा याची दान आई वडिलांचं पिंडदान करी कुलदीपकाप्रमाण करा भाणावर या जन्म मुलींना द्या तुमचं जीवन फुलवणार हा अरे बाई मुलगी आहे म्हणून करता गर्भात असं करून चालायचं ना अरे बाई शिवाय धन्यवाद दुःखडवायला कुंभऱ्यासारखा दुःखडवायला कुंभऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये दुःखडवायला कुंभऱ्यासारखा पुढचा तुम्ही घ्या म्हणा तुम्ही गाणी काय नाही आणि माझं पेट काढा शाप चामडा ठेवू नको अंगार त्या माऊलीसाठी एकदा एक तुमचं बाळा नवीनचं म्हणतो दोघांवरती पण पटकन एक 5 मिनिटात भुवांका बारी देतलंय 8 वाजेपर्यंत थांबा असे पैसे वाटीत राहा एक मिनिटात हो सुट्टे बिट्टे वयच देतलो आम्ही त्या बघा काय भारी माणसं सांग बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते बघा मग बाळा नवीन नवीन घेते हा म्हणा तुम्ही तुमका ती एकदम हा जवान भाऊजी होय असं दे होय म्हणणार म्हणणार गाणं म्हणणार हा अभंग म्हणतो लोक हा पौड म्हणते बुवा फक्त पडतो फरमाईश आहे म्हणून म्हणतो दुश्मनांची त्या छाती चिरुणी दुश्मनांची त्या छाती चिरुणी शिरली ती आरपार शिरली ती आरपार अशी शोभाची तलवार वीर संभाजीची तलवार अशी शोभाची तलवार वीर संभाजीची तलवार अशी शोभाची तलवार वीर संभाजीची तलवार दुश्मनाची त्या छाती चिरुणी दुश्मनाची त्या छाती चिरुणी शिरली ती आरपार शिरली ती आरपार
होती हा अति मातली होती ती काळी मोगलशाही हा अति मातली होती ती काळी मोगलशाही दया क्षमा त्या मानवतेला मुळीच कसली नाही पेटून उठली दोन मनेती पेटून उठली दोन मनेती पेटून उठली दोन मनेती पेटून उठली दोन मनेती संपविला अत्याचार संपविला अत्याचार रायगडावर बाळ शिवबना राज्याभिषेक घडला रायगडावर बाळ शिवबना राज्याभिषेक घडला सह्याद्रीच्या कडे कपारी शुभा युद्ध लढला सह्याद्रीच्या कडे कपारी शुभा युद्ध लढला राहते ते रक्षण करण्या राहते ते रक्षण करण्या शिरावर घेतला भार शिरावर घेतला भार पिता पुत्राच्या शौर्याने ते दुश्मन भयभीत झाले गमन काव्याचे ते शिक्षण कामी त्यांच्या आले हा भले भले ते मोगल सारे भले भले ते मोगल सारे पडले थंडगार पडले थंडगार बाजी प्रभू तानाजी शेलार मामाची साथ सरसावले होते त्यांचे मदतीचे ते हात रणकंदीनी बिकट प्रसंगी रणकंदीनी बिकट प्रसंगी रणकंदीनी बिकट प्रसंगी रणकंदीनी बिकट प्रसंगी कधी घेतला ना माघार कधी घेतला ना माघार मर्द मावळे घेऊन ते लढले होते राजे त्या छत्रपतीच्या पराक्रमाला त्रिवार वंदन माझे दीपकाने गीता मधुनी दीपकाने गीता मधुनी वर्णविले सारसार वर्णविले सारसार दुश्मनांच्या
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. पकवाच घे बाळ. अभिषेक बस यांच्यासाठी माझ्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. उत्कृष्ट प्रकारे डगा वाजवले, डगा दाबला. माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. हे घ्या. आता त्यांच्याकडे वाजवायचा नाही, एकट्या कायता वाजवते बुवा असं नाही. पण बुवा मी सांगतो म्हणून आहे, म्हणजे तुमका बोलायचं आता बोला, पण मी सांगतोय ह्यो माणूस आयुष्यात खूप पुढे जाणार. का म्हणून विचारा, का म्हणून मला विचारा एक शब्द भाऊजीने तुम्ही हा असा विचार का. कारण बुवा सांगतोय आजकाल डबल बारी आहेत बघा. बुवा दुसरं गाणं म्हणत असताना चळवळ खळबळ म्हणजे विचलित मन करीत असता, पण ही माऊली बघा बुवा म्हणजे समोरच्या बुवा पण तेवढंच सपोर्ट आणि साथ करता. खरोखर हा मनुष्य मी तुम्हाला सांगतो म्हणून आहे बुवा, मगाशी पण सांगलंय पुढच्या वर्षी तुमचे डबल बारी जेवढे कॅन्सर झालेत ना त्याच्या 10 पटीत ठरतले, 10 पटीत ठरतले. पण त्या 5 पटीत तरी सचिन सावंत बुवाचं नाव काहीतरी सुचवा. कारण काय माहिती म्हणजे मी माझा सांगतोय बुवा, म्हणजे असं मी मोठो नाही. बरेचसे बुवा लोक ना सचिन सावंत नको सांगतोय, तुमका कळला असा का त्यांच्या मी मानकुटे रसो बसतोय ना तुम्ही सोडून असं देत. पण गजराची सांगता करतो बुवा, कारण काय बुवांना पण चान्स दिला पाहिजे. कारण भाऊजींचे बंडल आणलेली आता लय वळवळता असं देत. भाऊजी देणार तुमका हो प्रत्येकात असं नाही. माका कमी दिला असतात त्याच्या 3 पटीने माझ्या माऊलींकडे द्यायचे. अजिबात माका तळतळ वाटायची नाही. आणि ते पैसे जमलेले उद्या तुम्ही माझ्याकडे द्यायचे, कारण मी बँकेत देऊन ठेवतो. मी बँकेत मग चला द्या. श्रीमत नारायण नारायण हरी हरी. श्रीमत नारायण हरी हरी. लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी. लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. लक्ष्मी नारायण रंगदेवते मातेचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज